ठरलं तर मग या मालिकेच्या 7 फेब्रुवारीच्या भागामध्ये सायली आता एका माणसाच्या ताटामधली जिलेबी उचलते. अर्जुन म्हणतो ठेवा, ती खाली ठेवा, पण गोल गोल फिरत सायली ती जिलेबी खाऊन टाकते आणि म्हणते संपली, आता दुसरी. अर्जुन म्हणतो नको, चला इथून. सगळेजण वेड्यासारखे पाहतच बसतात की नक्की या बाईला झाले तरी काय. सायली थांबायचं नावच घेत नसते. दुसऱ्या माणसाच्या ताटामधून ती आता पापड उचलते आणि तो पापड अर्जुनच्या तोंडात भरवते. अर्जुन नको नको म्हणत असताना सुद्धा सायली काही ऐकत नाही आणि म्हणते तुमच्या ताटामधली पोळी जगप्रसिद्ध वकील यांच्या तोंडात गेलेली आहे. यावरती तो माणूस म्हणतो अहो बाई ही पोळी नाही आहे, हा पापड होता, पापड. यावरती सायली म्हणते पापड? तुमचं नाव पापड आहे का? पापड काका असं म्हणत सायली वेड्यासारखं बडबडत असते. अर्जुन म्हणतो सॉरी म्हणजे माझा बायकोचा सेन्स ऑफ ह्युमर अगदी भारी आहे, कधी काय जोक करेल सांगता येत नाही. सॉरी, म्हणजे तुम्हाला त्रास झाला असेल तर मी हिला घेऊन जातो. असं म्हणत आता अर्जुन सायलीला आपण रूमवरती जाऊया हे सांगत असतो. तोपर्यंत प्रिया आता दोघांचा व्हिडिओ काढत असते. सायली सांगत असते मी इथून कुठेही जाणार नाही, मला इथेच थांबायचं आहे, नाचायचं आहे, गायचं आहे, मला घरी नाही यायचं आहे. त्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो चला लवकर, मी तुम्हाला उचलून घेऊ का? असं म्हणत अर्जुन सायलीला उचलायला सुद्धा जातो. सायली म्हणते नाही, खबरदार, मला उचलायचं बिचलायचं काही नाही आहे, मला इथेच थांबायचं आहे. मला उचललात तर मी सगळ्यांना सांगेन, विशू काकांना पण सांगेन की तुम्ही माझ्यासोबत किती चुकीचं वागताय ते. आता मात्र विश्वनाथ काकांचं नाव ऐकल्यावरती इकडे अर्जुन थोडासा गडबडतो आणि समजवण्याचा सायलीला प्रयत्न करतो, पण सायली काही ऐकायला तयार नसते. तेवढ्यात तिथून वेटर आता ज्यूस घेऊन चाललेला असतो. आता सायली एक ज्यूसचा ग्लास उचलते आणि म्हणते अर्जुन सर, हे तर ज्यूस गोड आहे, मगाशी प्यायलेल्या ज्यूससारखं कडू कडू नाही आहे. अर्जुनला समजतं की यांनी मगाशी दारू प्यायलेली आहे, पण हे कसं झालं अर्जुनला काही कळतच नाही. तो म्हणतो चला आता आपल्याला रूमवर जायचं आहे की नाही. सायली ऐकायला तयार नसते. हो नाही करता करता अर्जुन तिला हाताला धरतो आणि रूमवरती घेऊन येतो. इकडे सगळेजण हे दृश्य पाहत असतात. प्रियाने आता मात्र इकडे व्हिडिओ बनवलेला असतो. प्रिया विचार करते सायली, तुझ्या विरुद्ध माझ्याकडे इतका भारी पुरावा आहे ना की आता तुला मी संपवू शकते. तोपर्यंत इकडे सुभेदारांच्या घरी पूर्णाची आपल्या रूममध्ये झोपली असताना तिच्या स्वप्नामध्ये पुन्हा एकदा प्रतिमा येते आणि प्रतिमा सांगत असते पूर्णाई, तू तुझं वचन नाही ग पूर्ण केलंस, म्हणजे माझ्या तन्वीला अर्जुनची बायको बनवणार होतीस, पण पूर्णाई तू वचन नाही पूर्ण केलंस, त्यामुळे आता मी कायमची दूर जाणार आहे, पुन्हा कधीही न येण्यासाठी. असं म्हणत प्रतिमा निघून जाते. पूर्णाजी दचकून उठते. प्रतिमा प्रतिमा असं ओरडताच सगळेजण जमा होतात. काय झालं पूर्णाची, काय झालं पूर्णाची असं एकच विचारतात. त्यावेळेला पूर्णाची म्हणते काही नाही, प्रतिमा माझ्या स्वप्नात आली होती, ती माझ्यावरती रागवलेली आहे, तिच्या तन्वीला या घरची सून नाही बनवून घेतलं, तिला तिचा हक्क नाही दिला, म्हणून ती माझ्यावरती रुसली आणि मला म्हणाली की मी कायमची निघून जाणार, आता परत कधी कधी तुला दिसणार नाही. यावरती आता अस्मिता म्हणते अगं पूर्णाजी, तुला न मनामध्ये गिल्ट आहे ना, म्हणून हे असे भास होतात. प्रताप म्हणतो पूर्णाई तू शांत हो बरं. यावरती अश्विन म्हणतो पूर्णाई तू मनातनं सगळे विचार काढून टाक आणि शांतपणे झोपण्याचा प्रयत्न कर. पूर्णाई म्हणते मला अशी झोप नाही येणार, तू एक काम कर, मला झोपेची गोळी दे. यावरती अश्विन म्हणतो अजिबात नाही, मी तुला झोपेची गोळी वगैरे देऊ शकत नाही, तू शांतपणे झोपण्याचा प्रयत्न कर. पूर्णाई म्हणते नाही रे, माझी प्रतिमा मला सोडून गेली. कल्पना म्हणते तुम्ही सगळ्यांनी तुमच्या रूममध्ये झोपा जा, मी पूर्णाजींच्या सोबत थांबते. प्रताप म्हणतो हो, मी सुद्धा सोबत थांबतो. मग कल्पना आणि प्रताप दोघंजण पूर्णाजीच्या रूममध्ये झोपतात, जेणेकरून तिला बरं वाटेल, तिला ऑकवर्ड वाटणार नाही, तिला भीती वाटणार नाही, आणि बाकी सगळे आपल्या रूममध्ये जातात. कल्पना पूर्णाजीच्या उशाला बसून डोक्यावरून हात फिरवत असते. इकडे जेमतेम कसं तरी करून अर्जुनने सायलीला रूममध्ये आणलं असतं, पण रूममध्ये आल्यावरती पण तरा काही वेगळी नसते. रूममध्ये सुद्धा तेच तमाशे चालू असतात आणि रूममध्ये सुद्धा तसंच सायली वागत असते. अर्जुन म्हणतो खबरदार, आता तुम्ही झोपायचं आहे, कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा करू नका, झाला तेवढा तमाशा पुरे झाला, चला झोपा बरं. सायली सांगत असते मला झोपायचंच नाही आहे, मला नाचायचं आहे, बागडायचं आहे, मला बिलकुल झोप येत नाही आहे. अर्जुन म्हणतो असं काय करताय, झोपा लवकर, खूप मोठा प्रॉब्लेम होईल जर काही वेडबाकडं तोंडून बाहेर पडलं तुमच्या तर. असं म्हटल्यावर ती सायली सांगत असते सर मी झोपणारच नाही. यावरती अर्जुन म्हणतो ऐका तरी. सायली म्हणते ए तू इकडे ये. अर्जुन म्हणतो काय तू? सायली म्हणते हो तूच ये इकडे ये, मला तुला काहीतरी कानात सांगायचं आहे. मग अर्जुन आपला कान समोर करतो. यावरती सायली सांगते मला
मला झोपायचंच नाही आणि मोठ्याने किंचाळते. अर्जुनचं कानाला दडा बसतो. काय करताय तुम्ही मिसेस सायली? यावरती सायली म्हणते, मी म्हटलं ना मला झोपच येत नाहीये म्हणून. आता मात्र अर्जुन सायलीला झोपवण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर सायली झोपली असं त्याला वाटतं, पण सायली ॲक्टिंग करत असते. डोक्यावरती पांघरूण घेऊन झोपण्याची ॲक्टिंग करण्यावरती अर्जुन विचार करतो, मी थोडा वेळ बाहेर जातो, बाहेर थोडासा फ्रेश होतो आणि मग इकडे येतो. अशा अवस्थेमध्ये सायली झोपली असताना बाजूला झोपणं त्याला खूप ऑकवर्ड वाटत असतं. पण अर्जुन बाहेर गेल्यावरती सायली डोक्यावर पांघरूण काढून टाकते आणि कसं फसवलं, मला तर झोपायचंच नाहीये असं म्हणत सायली म्युझिक लावते. म्युझिक लावून मोठ्या आवाजामध्ये आता ती डान्स करायला लागते. आता तोपर्यंत अर्जुन बाहेरच उभा असतो, त्याला माहीत नसतं आतमध्ये काय चालू आहे. इकडे आता प्रिया विचार करत असते, सायली तुझ्या विरुद्ध इतका मोठा पुरावा आज पहिल्यांदा मला मिळालाय. हा पुरावा ज्या वेळेला पूर्णाजीला दाखवेन ना तेव्हा तुझी घरातून हक्कलपट्टी होईल आणि मगच मला माझा न्याय मिळेल असा विचार करत प्रिया आता असतानाच इकडे अस्मिताचा तिला कॉल येतो. अस्मिता म्हणते, काय गं मी तुला किती वेळा कॉल केले, उचलत नाहीस काय नाहीस. यावरती प्रिया सांगते, अगं मी इथल्या कामामध्ये बिझी आहे ना. यावरती अस्मिता म्हणते, तू पूर्णाजीचा कॉल कसा का मग उचललास? यावरती प्रिया सांगते, अगं पूर्णाजीचा कॉल तुझ्याच कॉलवरून आला होता ना म्हणून उचलला. असं काय करते अस्मिता? अस्मिता म्हणते, ते सगळं जाऊ दे, काय घडतंय तिकडे सांग ना मला. प्रिया सांगते, माझ्याकडे एक सॉलिड पुरावा आहे, सॉलिड, जो बघशील ना तुला मोठा धक्काच बसेल. यावरती अस्मिता म्हणते, मला दाखव ना. प्रिया म्हणते, नाही सस्पेन्स ठेव, मी ज्या वेळेला परत येईन ना त्याच वेळेला हा पुरावा तुला दिसेल, तोपर्यंत जरा शांत राहा बरं तू अस्मिता. असं म्हणत प्रिया आता आपल्याला काय पुरावा मिळालाय ते पण सांगत नाही आणि तो व्हिडिओ पाठवत पण नाही. ती सांगते की मी ज्या वेळेला तिकडे येईन ना तेव्हाच धमाका करणार. तोपर्यंत इकडे चैतन्यसोबत झोपलेल्या साक्षीला अण्णांचा कॉल येतो. अण्णांचा कॉल आल्यामुळे चैतन्यासमोर कसं बोलायचं किंवा बोललेलं चैतन्यने काही ऐकलं तर, म्हणून आता साक्षी गुपचूप झोपलेल्या चैतन्याला बाजूला सारून ती आता बाहेर जाते अण्णांसोबत फोनवरती बोलण्यासाठी. इकडे चैतन्य मात्र झोपलेलाच असतो. तोपर्यंत इकडे अर्जुन बाहेर येतो आणि विचार करतो, काय करू, किती वेळ असं बाहेर थांबू, मला ना रूममध्ये जायलाच पाहिजे. काय करतायत सायली, नक्की झोपल्यात का असं म्हणत तो आता दाराच्या दिशेने येतो तर दाराच्या बाहेर लाऊड म्युझिक ऐकून तो थोडासा हडबडतो. काय विचार करतोय, म्हणजे आतून म्युझिकचा आवाज येतोय असा विचार करत दार उघडणार. तेवढ्यात आता मात्र सगळे बाजूचे रूममेट जे आता हॉटेलमध्ये आलेले असतात ते सगळेजण बाहेर येतात, कारण सायलीने खूप मोठ्या आवाजामध्ये गाणं लावून जोरजोरात डान्स चालू असतो. तोपर्यंत सगळे म्हणतात, काय चाललंय हे सगळं, किती जोराजोरामध्ये आवाज येतोय, कोण आहे आतमध्ये? आता मात्र अर्जुन म्हणतो, आवाज मी बघतो. यावरती ते सांगतात, हे बघा आम्हाला झोपायचं आहे, इतक्या रात्री इतक्या मोठं म्युझिक लावून सगळ्यांची झोपमोड करायची तुमचं काय गरज पडले, जा आतमध्ये कोण आहे त्यांना समजवा बरं. असं म्हणत सगळेच रूममेट बाजूचे असतात ते चिडतात आणि अर्जुनला म्युझिक बंद करायला सांगतात. अर्जुन आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यावर ती सायली, काय चाललंय, पहिलं ते म्युझिक बंद करा. सायली सांगते, नाही सर मला अजिबात ऐकायचं नाहीये, मला फक्त डान्स करायचा, ये तू पण ये डान्स करायला. अर्जुनला अरे तुरे करून सायलीने आता आपलंसच केलेलं असतं जणू. इकडे आता अर्जुन सांगत असतो, म्युझिक थांबवा, पण अर्जुनला घोडा करून त्याच्यावरती बसवून म्युझिक न थांबवता उलट डान्स जोरात चालू असतो. अर्जुन एकदाचं म्युझिक बंद करतो आणि म्हणतो, चला आपण इथे नकोच थांबूया, तुम्हाला झोपायचं नाहीये की नाही, आपण बाहेर जाऊया. सायली म्हणते, काय बाहेर? अर्जुन म्हणतो, मोकळ्या हवेमध्ये छानपैकी आपण फिरूया, इथे थांबण्यापेक्षा ते बरं पडेल, कारण या आवाजाने ऑलरेडी आजूबाजूचे रूममेट चिडलेले असतात आणि अजून काही तमाशा नको, विश्वनाथ काका तिथपर्यंत पोहोचायला नको. मग तो सायलीला घेऊन बाहेर जायचं प्लॅनिंगच करतो. हातामध्ये तो आता पर्स घेतो आणि सायलीला सांगतो, चला आपल्याला बाहेर जायला पाहिजे. मग अर्जुन आणि सायली बाहेर निघतात. सायली ऐकायला तयार नसते. अर्जुन तिचं तोंड बंद करतो आणि तिला बाहेर घेऊन येतो. बाहेर आल्यावरती पण तीच तऱ्हा असते. बाहेर सुद्धा सायली मनसोक्त एन्जॉय करत असते. हातगाडीवरती चढून आता मात्र सायलीचा डान्स चालू असतो. सायली मनासारखं जगत असते. लहानपणापासून एकही दिवस मनासारखं न जगलेली सायली आज कित्येक दिवसांनी तिच्या मनमुराद जगत असते. दारूच्या नशेत का होईना, पण सायलीने आयुष्याचा एक दिवसाचा आनंद अगदी एन्जॉय केलेला असतो. अर्जुन तिच्याकडे पाहत बसतो, बाकीचे लोक पाहत बसतात, नाच गाणं होतं. अर्जुन पण ह्या मोमेंट एन्जॉय करत असतो. सायलीसोबतचा पूर्ण दिवस आज अर्जुनने एन्जॉय केलेला असतो. मग रूममध्ये आल्यावरती अर्जुन सायलीच्या कपाळावरची बट बाजूला करतो. सायली झोपलेली असते. अर्जुन प्रेमाने तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो,
खरंच मिसेस सायली, म्हणजे आज तुमच्या ह्या वेगळ्या रूपाच्या मी खरंच प्रेमात पडलोय. आय लव्ह यू. तुमचं हे वेगळं रूप मला खूप खूप आवडलेलं आहे आणि ह्या वेगळ्या रूपाच्या अधिकच मी प्रेमात पडलोय. अर्जुन सायलीच्या प्रेमात पडलाय आणि आज त्याने त्याची कबुली पण दिलेली आहे. सायली सुद्धा प्रेमाची कबुली देणार का आणि लव्ह स्टोरी पुढे जाणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.